नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांची परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 25,500 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 1846 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 9/9/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, अशी सर्व काय माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी कार्यकारी सहाय्यक या पदासाठी सरळ सेवा भरतीने या ठिकाणी वॅकन्सीज आहेत। त्यामध्ये या ठिकाणी एकूण 1846 जागांची वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहेत। खुल्या प्रवर्गासाठी 506 जागा आहेत आणि इतर कॅटेगरीजच्या वॅकन्सीज आपण या ठिकाणी बघू शकता। या पदासाठी वेतन तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान दिलं जाईल। गट क ची वॅकन्सी या ठिकाणी आहे। शैक्षणिक अर्हता जे आहे, तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या वाणिज्य विज्ञान किंवा कला किंवा विधी किंवा तत्सम शाखेचे पदवीधर असणं या ठिकाणी आवश्यक आहे। कमीत कमी 45% गुणांसहित तुम्ही उत्तीर्ण या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमचा टंकलेखनाचा वेग जो आहे मराठी इंग्रजी 30 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे। सोबत MSCIT सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। वयोमर्यादा जी आहे, खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू उमेदवार, अंशकालीन पदवीधर, दिव्यांग उमेदवार, अनाथ उमेदवार, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य यांना देखील वयामध्ये सवलत या ठिकाणी दिली जाणार आहे। निवड जी आहे तुमच्या ठिकाणी परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे। त्या संदर्भातील सिलेबस आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे। त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। परीक्षा शुल्क जे आहे त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।